नमस्कार मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपल्याला गुप्त साम्राज्याचा काळ याबद्दलचा भाग 3 आपण याच्यामध्ये बघत आहोत। आता इथे जे दोन फोटो तुम्हाला दिसत आहेत, एक फोटो हा गुप्त काळातील मंदिराचा आहे। ठीक आहे, गुप्त काळामध्ये भारतामध्ये पहिल्यांदा मंदिरांची निर्मिती झाली आणि तुम्ही बघा हे मंदिर अतिशय साधं आणि छोटं आहे। याच्यामध्ये वरचं छत तुम्हाला प्लेन दिसेल आणि साधं एकदम छोटंसं के मंदिर इथे दिसतं। थोड्या रेज प्लॅटफॉर्म आहे, त्या फोटोमध्ये मे बी क्लिअर दिसणार नाही, पण थोड्या अशा ओट्यावर हे बांधलेलं मंदिर आपल्याला दिसतं आणि समोर 2-3 खांब आहेत आणि मागे मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे। दुसरा फोटो हा अजंठा ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, अजंठाचा हा फोटो आहे आणि इथं बघा हा गौतम बुद्धांचा फोटो आहे आणि त्यांच्या हातामध्ये इथं कमळ दिसतंय आपल्याला। ठीक आहे, आणि त्याच्यामुळे याला बोधिसत्व पद्मपाणी असं म्हटलं जातं। ठीक आहे, बोधिसत्व पद्मपाणी असं सुद्धा म्हटलं जातं। आता हा गुप्तांशी संबंधित नाहीये, पण त्या काळातलं चित्र आहे। ठीक आहे, गुप्तांचं याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन नाहीये, पण एकूणच आपल्याकडची जी कला होती, विशेषतः पेंटिंग्स वगैरे, ही प्रचंड विकसित होती। आज सुद्धा ही चित्र तशाच पद्धतीनं अस्तित्वात आहे। तिथं आज तुम्ही सुद्धा कधी गेलात तर तुम्ही हे बघू शकता। बघा आता गुप्त काळातला धर्म याच्याबद्दलचा भाग बघूयात। गुप्त काळामध्ये बौद्ध धर्माला पूर्वी इतका राजाश्रय राहिला नाही, मात्र अजूनही बौद्ध धर्माची भरभराट होत होती। कारण सम्राट अशोक त्याच्यानंतर जे वायव्य भारतात परकीय शासक आले, त्या सगळ्यांनी बौद्ध धर्माला राजाश्रय दिला। गुप्त स्वतः हे वैश्य होते आणि त्यांनी ब्राह्मण धर्माला प्रोत्साहन दिलं, परंतु त्याच वेळी त्यांनी इतर धर्माला काही त्रास दिलाय अशातला भाग नाहीये। ठीक आहे, सगळ्या धर्माला भारतातल्या त्यांना चांगली वागणूक दिलेली आहे, मात्र राजाश्रय जो होता तो कमी झालेला आहे। तरीही यांची भरभराट झाली। का झाली? कारण खूप मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग जो होता तो व्यापारी वर्ग काय करायचा, यांना अजूनही मोठ्या प्रमाणात आश्रय द्यायचा। शासक सुद्धा यांना मदत करायचे नाही, करत होते, अशातला काही भाग नाही। या काळामध्ये महायान पंथ जो आपल्याला दिसतो की मौर्योत्तर काळामध्ये जी निर्मिती झाली, त्या महायान पंथावर तांत्रिक पंथाचा पगडा तिथे वाढला। ठीक आहे, तंत्रमंत्र, आणि याच्यातून वज्रयान हा एक नवीन पंथ उदयाला आला। आपण जैन आणि बौद्ध धर्माविषयीचा जो आपला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये याची म्हणजे सगळी माहिती या वज्रयान बद्दल पाहिलेली आहे। ठीक आहे, पुढे याच काळामध्ये श्रीलंका, ब्रह्मदेश म्हणजे म्यानमार आणि कंबोडिया, चीन या देशामध्ये बौद्ध धर्माचा वेगवान प्रसार इथे घडून आला। कारण होतं भारतात न जाणारे व्यापारी आणि तिकडच्या लोकांना बौद्ध धर्माची जशीशी माहिती होत गेली तसं त्यांना बौद्ध धर्माविषयीचं आकर्षण उत्तरोत्तर वाढत गेलं। ब्राह्मण धर्माच्या प्रभावातून महायान पंथाने सुद्धा गौतम बुद्धांची मूर्ती पूजेची सुरुवात त्यांनी केली। इथे बघा ह्या काळामध्ये ह्या मूर्ती घडवल्या जाऊ लागल्या। मथुरा कलाशैली, ठीक आहे, यासारख्या मथुरा कलाशैली यासारख्या वेगवेगळ्या कलाशैली इथे उदयाला आल्या। ही आपल्याला मथुरा कलाशैलीचा एक नमुना इथे दिसतोय। बघा गौतम बुद्धांची मूर्ती, त्यांच्या मागे चक्र, त्यांच्या हातात इथे काहीतरी आहे आणि मुद्रा, हातचा ह्या मूर्तीचा तुटलेला आहे हात, कारण खूप जुनी आहे, पण असा त्यांचा हात असलाय। ठीक आहे, अभय मुद्रा मध्ये ते हे आहेत। ठीक आहे, तर या प्रकारच्या मूर्तींची इथं निर्मिती व्हायला लागली। ब्राह्मणांप्रमाणे बौद्ध संघांनाही खर्च चालवण्यासाठी जमीन दान दिली जाऊ लागली। नालंदा विद्यापीठाला 200 गावं जमीन दान दिलेले आहेत, ज्याच्यातून त्यांचा खर्च चालवला जाऊ शकतो असा उल्लेख आपल्याला विविध स्त्रोतांमधून मिळतो। ठीक आहे, जैन धर्मात ह्या काळात सुद्धा स्थिर राहिला, खूप जास्त काही त्याचा प्रसार झाला नाही, त्याचा प्रसार हा खूप मर्यादित राहिला। मात्र तो इसवी सन पूर्व काळापासून असून सुद्धा ह्या काळात सुद्धा टिकून होता। जसं पुढेच्या काळामध्ये बौद्ध धर्माचा ह्रास झाला तसं जैन धर्माच्या बाबतीत झालं नाही। आज सुद्धा भारतामध्ये जैन धर्मीयांची जी आपण म्हणतो लोकसंख्या आहे ती साधारणतः 60-70 लाखाच्या वर नाहीये। ठीक आहे, आपल्या लोकसंख्येच्या 1% कमी पॉप्युलेशन जैन लोकांची आहे। ठीक आहे, मात्र धर्माचं अस्तित्व टिकून आहे। इसवी सन 313 मध्ये यांची मथुरा येथे पहिली जैन परिषद झाली, साहित्य परिषद, आणि 453 मध्ये वल्लभी येथे दुसरी परिषद झाली। ठीक आहे, तर हे दोन महत्त्वाच्या परिषदा आहेत।
इतकं काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं नाहीये. मथुरा आणि वल्लभी हे जे ठिकाण आहेत ते श्वेतांबर पंथीयांचे, तर पंडुवर्धन हे ठिकाण दिगंबर पंथीयांचं महत्त्वाचं साहित्य केंद्र आहे. श्वेतांबर आणि दिगंबर हा जो प्रकार आहे यांच्यातला डिफरन्स आहे तो आपण ऑलरेडी जैन धर्म या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. गुप्त काळामध्ये आता विष्णू मुख्य देवता बनली. हे खूप सिग्निफिकंट आहे बघा. आपण हडप्पा काळामध्ये कुठेच विष्णू देवतेचा कुठेच काही लवलेश नव्हता. वैदिक काळामध्ये इंद्र देवता प्रमुख होती. पूर्ववैदिक काळामध्ये, उत्तर वैदिक काळामध्ये इतर देव महत्त्वपूर्ण बनले. गुप्त काळामध्ये मात्र आता विष्णुदेव प्रमुख बनले. आणि आज विष्णू देवताला आपण आजच्या जगामध्ये आपण जगाचा पालनहार जी विष्णू देवता सर्वोच्च देव आहे असं विष्णूंना आपण मानतो. बरोबर आहे. ब्रह्मा विष्णू महेश, ठीक आहे, हे तीन जे देव आहेत. महेश म्हणजे महादेव, ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णू, ठीक आहे, ब्रह्मा विष्णू महेश हे सगळे प्रमुख देवांपैकी विष्णू हा सर्वात प्रमुख देव आहे. ठीक आहे. तर याची सुरुवातीला हा नारायण हा अवैदिक लोकांचा देवता होता. ठीक आहे. आणि विष्णू आणि नारायण यांना मिळून नारायण विष्णू असं म्हटलं जाऊ लागलं आणि पुढे एकाच व्यक्तीचे एकाच देवाचे दोन नाव आहेत असं आपण म्हणतो. ठीक आहे. यातून भागवत किंवा वैष्णव धर्माची निर्मिती झाली जो पुढील काळामध्ये भारतामध्ये स्ट्रॉंग बनला. आज सुद्धा वैष्णव धर्म भारतामध्ये खूप स्ट्रॉंग आहे. जे लोक कृष्णाची किंवा विष्णूची पूजा करतात त्यांना वैष्णव धर्मीय मानलं जातं आणि जे शिवांची महादेवांची पूजा करतात त्यांना शैवपंथीय मानलं जातं. ठीक आहे. भक्ती आणि अहिंसा हे जे दोन तत्व आहेत ते भागवत धर्माचं ते महत्त्वाचा भाग आहेत, महत्त्वाची तत्व आहेत. तीळ हे पीक जे ते विष्णू देवतेला अर्पण केलं जातं आणि ही प्रथा याच काळात गुप्त काळामध्ये सुरू झाली असं आपल्याला दिसतं. याच काळामध्ये शैव पंथाचाही बराचसा विकास झाला आणि वाराणसी महाकालचं शहर, ठीक आहे, जे शिव आहेत, ठीक आहे, महादेव आहेत, त्यांना वेगवेगळ्या नावानं आपण बोलवतो. ठीक आहे. तर त्यांचं एक नाव महाकाल असं सुद्धा आहे. तर महाकालचं शहर म्हणून वाराणसी प्रसिद्ध आहे आज सुद्धा तिथे. ठीक आहे. म्हणजे त्यांचं निवासस्थान आहे पृथ्वीवरील महादेवांचं निवासस्थान म्हणजे वाराणसी शहर. ते आता ज्ञानवापी मंदिर आणि ती जी सगळी तिथं जी अनधिकृत मस्जिद आहे त्याचा जो वाद चालू आहे, ठीक आहे, त्या आधार आपल्याला दिसतं की ते आणि जिथं नवीन आता आपण पूर्ण टेम्पल कॉम्प्लेक्स बांधलेला आहे वाराणसीला त्या ठिकाणी महादेवांचं हे जन्म किंवा पृथ्वीवरील आपण म्हणूयात रहिवास आहे असं मानलं जातं. तर हे प्रमुख शहर म्हणून या परंपरेमध्ये पुढे आलं. इथं बघा भगवान विष्णूचं हे चित्र आहे. ठीक आहे. एका हातात शंख आहे, एका हातात कमळ आहे, एका हातात चक्र आहे आणि एका हातात गदा आहे. ठीक आहे. 4 हात आणि हे त्यांचं स्वरूप आपल्याला इथं दाखवलेलं आहे. पुढे शिव हे शैव पंथाचे मुख्य देव. ठीक आहे. त्यांनाच त्यांच्यासाठी पशुपती, बघा आपण आता हे शब्द आपल्याला पशुपती हडप्पा काळामध्ये सुद्धा आला होता. पुढे पशुपती शिवा आपण असा एक शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. शंभू महादेव किंवा शंभू महादेव असंही म्हणतात. भूतपती, माहेश्वर, महाभैरव, कपिलेश्वर, त्रिपुरांतक, शूलपाणी, अर्धनारीश्वर जी नटराजची मूर्ती असते ना त्या फॉर्ममध्ये, पृथ्वीश्वर आणि महाकाल असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. महादेवांची आराधना ही मुख्यतः लिंगाच्या स्वरूपात इथं होते. हे लिंग एकमुखी किंवा चतुर्मुखी असत होतं. आज सुद्धा हे बघा अशा प्रकारची इथं 1 2 3 आणि त्या साईडला 4 असे 4 मुख त्याचे असतात किंवा जनरली प्लेन असतं. हा जो वरचा भाग आहे ना लिंगाचा हा प्लेन असतो असं त्याला मांडलं जनरली आपल्याकडे दिसतं की शिवलिंग ह्या प्रकारे वरचा भाग प्लेन असतो. चतुर्मुखी वगैरे हे लिंग खूप मर्यादित प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. याच काळामध्ये भक्तीचे तत्व भगवद्गीतेमध्ये प्रतिपादित केलं गेलं. गीतेतच विष्णूच्या अवतारांची संकल्पना देखील मांडली गेली आणि कृष्ण ज्याला आधीच्या काळामध्ये आदिवासींचा देव मानलं गेलं त्याला पुढच्या काळामध्ये विष्णूचा अवतार मानलं गेलं आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे आजच्या काळामध्ये सर्वात प्रसिद्ध अवतार जो आहे विष्णूंचा तो हा कृष्ण हा देवता आहे. विष्णूचे अवतार बघा कोणकोणते आहेत. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, बुद्ध, कल्की. ठीक आहे. ही अशी त्यांची नावं
एक प्रचलित आहे, ठीक आहे। आणि याच्यापैकी जो कल्की अवतार आहे तो कल्की अवतार कलियुगाच्या अखेरीस म्हणजे अजून तो अवतार व्हायचा बाकी आहे। सेम गौतम बुद्धांच्या सुद्धा अवताराबद्दल विचारलेला आहे, ठीक आहे। यूपीएससीनं प्रश्न विचारलेला ऑलरेडी आहे की तो त्यांचा अवतार अजून व्हायचा बाकी आहे, ते आपण बौद्ध धर्माच्या व्हिडिओमध्ये बघितलंय, ठीक आहे। सो हा कल्की अवतार अजून जन्म घ्यायचा आहे, ठीक आहे, असं मानलं जातं। आता विष्णूचे जे अवतार आहेत त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उल्लेख येतात। जसं वायू पुराणात विष्णूच्या अवतारांची जी यादी दिली आहे, ठीक आहे, ती सामान्य मान्यतेपेक्षा जरा वेगळी आपल्याला दिसते, ठीक आहे। विष्णू पुराणामध्ये काय दिलंय? नारायण, नरसिंह, वामन हे पहिले 3 सारखे दिसतात, इथं कूर्म वराह नाहीये। दत्तात्रेय हे वेगळं आहे, मांधात, जामदग्न्य, राम हे सारखं आहे, वेदव्यास हे वेगळं आहे, कृष्ण आता इथं दिलेलं आहे आणि कल्की हे सारखं आहे, ठीक आहे। म्हणजे काही नाव वेगवेगळी आहेत। याच्यावरनं काय दिसतं आपल्याला की हे 2 ग्रंथ वेगवेगळ्या काळात निर्माण झालेली असावीत असा जिथं अंदाज काढता येतो, ठीक आहे। भागवत पुराणामध्ये ही विष्णूंच्या सर्व अवतारांचं वर्णन दिलेलं आहे, ठीक आहे। विष्णूंनाच भागवत असं सुद्धा म्हटलं जातं। विष्णू हा या काळातील ब्रह्मा आणि शिव यांच्या सहित, ठीक आहे, ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचा तो भाग बनला। शिव हा या काळातील प्रमुख देवता नव्हत्या, तो शैव पंथांचा प्रमुख देव होता। पुढील काळात शैव पंथात पशुपत, अघोरी, कपालिक, नाथ, काश्मीर शैव, नयनार शैव, ठीक आहे, वीर शैव ज्याला आपण आज लिंगायत नवीन धर्म म्हणतो, ठीक आहे, असे अनेक उपपंथ तयार झाले। तुम्ही बघा आज आपल्याकडे अघोरी पंथाची लोक असतात, ठीक आहे। आपल्याकडे नाही का जे 12 वर्षात एकदा कुंभमेळे भरतात, त्या कुंभमेळ्यामध्ये अचानक हजारो लाखो साधू तिथे येऊन जातात। कुठून येतात आणि ते नंतर कुठं जातात कोणाला माहीत नाही, ठीक आहे, पण ते तिथं कुंभमेळ्यामध्ये येतात आणि हे सगळे कुंभमेळे हे जवळपास महादेवांशी संबंधित आहेत, ठीक आहे। आणि ते विशिष्ट स्थानावर आहेत आणि दर 12 वर्षांनी होतात, कारण आय थिंक बृहस्पती म्हणजे गुरु 12 वर्षांनी दर आपली कक्षा किंवा काहीतरी ते चेंज करतात, ठीक आहे। त्यानुसार यांची रचना आहे, म्हणजे आपल्याला या गुरुच्या भ्रमणाची ज्ञान आपल्याला त्या काळात होतं आणि हे कुंभमेळे वगैरे 2-3 हजार वर्षापासून सुरू आहेत, हे काही आज सुरू केलेले नाहीयेत, ठीक आहे। भगवद्गीतेने 4 प्रकारचे योग या काळात सांगितले होते, ठीक आहे। त्याच्यामध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, राजयोग आणि भक्तियोग या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितले। या योगांमध्ये व्यक्तीच्या जीवनाविषयी विविध आदेश किंवा मार्गदर्शन तत्व याच्यामध्ये घालून दिलेले आहे, ठीक आहे। बघा भगवद्गीतेनं भगवान कृष्ण आहेत आणि इथं अर्जुन आहे। अर्जुन ज्या वेळेस आपल्या कर्तव्यापासून मागे सरकत होता, मागे हटत होता, त्यावेळेस त्याला श्रीकृष्णांनी जो उपदेश केला त्याच्यामुळे त्यानं शस्त्र हातात घेऊन मग युद्ध केलं। म्हणजे काय की कोणत्याही परिस्थितीत तुमचं जे कर्तव्य आहे, मग समोर काही असो तरी तुम्ही तुमचं कर्तव्य सोडायचं नाही, इतकं सारांश स्वरूपाने एका शब्दात आपण त्याला वर्णन करू शकतो। गुप्त काळामध्ये अनेक धर्मांमध्ये जसं बौद्ध, जैन सगळ्यांमध्ये अनेक पंथ उपपंथ तिथं निर्माण झाले आणि या सर्व धर्मांचा प्रसार सुद्धा झाला। प्रसार झाला म्हणजे जे सिव्हिलाइज नागरी याच्यामध्ये नव्हते ते हळूहळू आदिवासी जमाती, इतर परकीय लोक हळूहळू या समाजामध्ये येऊ लागले, या समाजाचा भाग होऊ लागले आणि त्याच्यामुळं या सर्व धर्मांचा प्रभाव इथे वाढला, त्यांचा प्रसार वाढला आणि सर्व धर्मांच्या बाबतीत त्यांनी सहिष्णुतेचं धोरण स्वीकारलं, कारण सगळे इथे भारतामध्ये सारखे मांडले गेले। पुढचं आहे गुप्त काळातील शिक्षण व्यवस्था। गुप्त काळामध्ये शिक्षणाचा बराच प्रसार झाला। ऑब्विसली साहित्य असेल, विज्ञान असेल यांचा प्रसार झाला तर तो विदाऊट शिक्षण होऊ शकत नाही। म्हणजे शिक्षणाचा एक स्ट्रॉंग फाउंडेशन आपल्या देशाला ऑलरेडी आहे आणि गुप्त काळामध्ये आता त्याचं काय म्हणते त्याला इन्स्टिट्यूशनलायझेशन त्याचं वाढलं। मग साहित्यामध्ये बघा आचार्य, उपाध्याय, ब्रह्मचर्य असे वेगवेगळे उल्लेख येतात, त्याच्यावरून आपल्याला कळतं की हे शिक्षकांच्या संबंधित आहे। या काळामध्ये नालंदा सारखे विश्वविख्यात असे विश्वविद्यालय, विद्यापीठ इथे तयार झाले। हा नालंदाचा प्रसिद्ध फोटो आहे, ठीक आहे, बरंच मोठं आहे ते, ठीक आहे, पण आपण हा छोटासा भाग इथं त्या फोटोचा घेतलाय कारण हा खूप प्रसिद्ध आहे, ठीक आहे। तर याच काळात गुप्त शासकांनी कुमारगुप्तने ह्या नालंदा विद्यापीठाची स्थापना केलेली होती, ठीक आहे। बघा कुमारगुप्त आणि पुढे हे बौद्ध धर्माचं जगातलं सर्वात मोठं अभ्यास केंद्र बनलं। जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणावरनं इथं विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी यायचे,
फाहियान जो होता, जो एक चीनी प्रवासी होता, ठीक आहे, कोण होता हा फाहियान? चीनी प्रवासी, ठीक आहे, चीनी प्रवासी होता, हा सुद्धा भारतामध्ये आला होता, ठीक आहे, शिक्षण घेण्यासाठी, ठीक आहे. त्यानं सांगितलं होतं विद्यापीठाच्या खर्चाची व्यवस्था करण्यासाठी 200 गावं दान दिल्याचा उल्लेख त्यानं केलेला आहे. काही ठिकाणी 200 येतं, काही ठिकाणी 100 येतं, काही ठिकाणी 10-20 सुद्धा येईल, ठीक आहे. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या ह्याच्यासाठी व्यवस्था केलेली असेल. विद्यापीठामध्ये रत्नसागर, रत्न आणि रत्नरंजक नावाचे 3 मोठे काय होते? ग्रंथालय होते. याचा एक पुरावा आपल्याला याच्यावर सापडतो की बख्तियार खिलजी यांना ज्यावेळेस 12व्या शतकामध्ये, आय थिंक 1298च्या आसपास, काहीतरी 1198च्या आसपास, त्यांना ज्यावेळेस हे विद्यापीठ जाळून भस्म केलं, त्यावेळेस त्यानं त्या ग्रंथालयांना आग लावली आणि ती आग 3 महिने सतत चालू होती, त्याचा धुवा उडत होता, इतकी मोठी ती आग होती. विचार करा किती ग्रंथ, भारताचं किती मोठं ज्ञान त्याच्यामध्ये जळून खाक झालं असेल. नालंदा विद्यापीठ काही मध्ये फक्त बौद्धच होता अशातला भाग नाही, प्रमुख बौद्ध होतं, पण इतर धर्माचं इतर शिक्षण सुद्धा तिथं दिलं जायचं. आपलं विज्ञान तंत्रज्ञान, आपलं धर्म, आपलं तत्वज्ञानाचा किती प्रचंड ऱ्हास या बख्तियार खिलजीमुळे झाला याची आपण गणना करू शकत नाही, कारण त्या काळात 3 महिने आग लागलेली होती, 3 महिने ती पुस्तकं जळत होती. तर विचार करा किती आपलं त्यातनं नुकसान झाले असेल. नालंदा हे मुख्यतः बौद्ध धार्मिक केंद्र होते. तसंच जगातल्या वेगवेगळ्या देशातनं लोक इथे यायचे, त्यासाठी एंट्रन्स एक्झाम सुद्धा व्हायची, ठीक आहे ना. एंट्रन्समधनं फक्त 10-20% लोकांना घेतलं यायचं, बाकीच्यांना घरी जायचं, ठीक आहे. एक हुई नेह नावाचा कोरियन प्रवासी सुद्धा इथं अभ्यासासाठी आल्याचं मानलं जातं. आज सुद्धा बघा चीन असेल, कोरिया असेल, जपान असेल, साऊथ ईस्ट एशियामध्ये लाओस, कंबोडिया वगैरे देश आहेत, ठीक आहे, थायलंड वगैरे देश आहेत. बौद्ध धर्माचा खूप मोठा प्रभाव तिथे आज सुद्धा आहे. पुढील काळात नालंदा येथे वेद पुराणांचाही अध्ययन सुरू झालं आणि प्रवेशाकरता इथं पूर्वपरीक्षा घेतली जायची. त्या परीक्षेमध्ये फक्त 20% लोकांना प्रवेश दिला जायचा आणि 80% लोकांनी घरी जायचं, त्यांना काही इथं एंट्री मिळत नव्हती. नालंदा विद्यापीठामध्ये अनेक महत्त्वपूर्ण शिक्षक होते, कारण आता जगविख्यात हे जर केंद्र असेल तर तिथले शिक्षक सुद्धा जगविख्यात असतील. त्यांच्यापैकी नागार्जुन, अंग, शीलभद्र, वसुबंधू, दिनंग, धर्मपाल, चंद्रपाल, प्रमामित्र, मीनमित्र आणि जनचंद्र इत्यादी अनेक शिक्षक त्याचे होते. बख्तियार खिलजी याने 1193, मी मागे 1198 सांगितलं होतं, ते 1193 आहे एक्झॅक्ट, ठीक आहे. तर 1193 मध्ये त्यानं ते जाळून केलं, ज्यावेळेस यांनी भारतावर हल्ला केला होता. घोरीने ज्यावेळेस भारतावर हल्ला केला होता त्यावेळेस हा खिलजी त्याच्याबरोबर आलेला होता, ठीक आहे. पृथ्वीराज चौहान आणि घोरी यांचा 1192 मध्ये तराईचं दुसरं युद्ध झालं होतं. त्याच्यानंतरच हा सुद्धा हळूहळू पूर्वेकडे सरकून त्याने नालंदा विद्यापीठ नष्ट केलं. इथे बघा एक चित्र त्या प्रकारे दाखवलंय की इथं मरून पडलेले आहेत साधू, ठीक आहे. हे बौद्ध साधू आपल्याला एका प्रकारे दिसत आहेत आणि हा खिलजी, बख्तियार खिलजी दिसतोय. इथे एक साधा माणूस आहे, त्याच्या हातात काहीतरी इथं ग्रंथ आपल्याला दिसत आहे. पुढे तक्षशिला हे प्राचीन भारताचं विद्यापीठ आहे, ठीक आहे. आपल्याला माहिती आहे चाणक्य जे होते ते ह्या विद्यापीठातले होते. इसवी सन पूर्व 6व्या शतकात ह्या विद्यापीठाची स्थापना झालेली होती. गौतम बुद्धांचा जो समकालीन एक जीवक नावाचा वैद्य होता, ठीक आहे, त्या जीवकचं शिक्षण इथे झालेलं होतं. याच्याबद्दल आपण वाचलेलं आहे. जीवकला पाठवलं होतं अवंतीच्या शासकासाठी, प्रत्योतसाठी, ठीक आहे. आचार्य चाणक्य हे तक्षशिला विद्यापीठाचे शिक्षक होते. मौर्य साम्राज्याचा संस्थापक जो होता चंद्रगुप्त, ठीक आहे, त्यांनी इथं तक्षशिला इथं याच्या हे बघा आज त्याचे हे आहेत, हे बघा तक्षशिला विद्यापीठाचे हे तिथं आज सुद्धा पुरावे आहेत, ठीक आहे. तर चंद्रगुप्तला तिथं आणलं होतं. व्याकरणकार पणिनी जो महाजनपद काळाचा होता, ठीक आहे, जो जीवकाचा अगेन समकालीन मागे पुढे असेल तो पण इथं शिकलेला होता. आणि चरक संहितेचे लेखक चरक हे सुद्धा या विद्यापीठात शिकलेले होते. इसवी सन 400च्या सुमारात भारत भेटीवर आलेल्या फाहियान, ठीक आहे, गुप्त काळात जो आला होता त्याने या तक्षशिला विद्यापीठाला भेट दिल्याचा उल्लेख केला. म्हणजे इसवी सन पूर्व साधारणतः 600 नोंद जिथं आहे, कारण जीवक पणिनीवरून आपल्याला कळतं. तिथून ते पुढे इसवी सन 4थं शतक म्हणजे 1000 वर्ष तरी हे विद्यापीठात अस्तित्वात होतं, तिथं शिक्षण चालू होतं हे आपल्याला दिसतं. पुढचं आहे प्राचीन काळात वाराणसी, वल्लभी, विक्रमशिला
कांची इत्यादी महत्त्वाचे शिक्षण केंद्र इथं विकसित झाले. हे महत्त्वाचे आहेत. याच्याशिवाय हजारो असे लाखो वेगवेगळे गुरुकुल होते जिथं विद्यार्थी शिक्षकाकडे गुरुकडे जाऊन त्याच्या आश्रमामध्ये राहून शिक्षण घ्यायचे. ती व्यवस्था आपल्याकडे अस्तित्वात होती. या काळातलं विज्ञान, गुप्त काळातील विज्ञान बघा, प्राचीन काळामध्ये विज्ञानामध्ये आपल्याकडे प्रचंड प्रगती होती. ठीक आहे, त्याचे उल्लेख ओझर ते आता आपल्याला एक एक येणार आहे. ठीक आहे, त्याच्यापैकी कितीतरी जास्त, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आपला विकास झालेला होता. पण आता हळूहळू त्या मागच्या गोष्टी आपल्या परत रिसर्चमध्ये मुख्य आपल्या ज्या मूळ गोष्टी लपवल्या गेलेल्या आहेत त्या आता पुढे येत आहेत. पहिलं, प्राचीन काळात भारतात मूलभूत स्वरूपाचे वैज्ञानिक शोध लागले होते. या काळात आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, नागार्जुन असे अनेक तज्ञ गुप्त काळात होऊन गेले. याच्यापैकी जे आर्यभट्ट होते त्यांनी आर्यभट्टीय याच्यामध्ये सांगितलं की पृथ्वी गोल आहे, पृथ्वी गोल आहे. हे जे युरोपियन लोक होते किंवा मुस्लिम लोक होते हे काय म्हणायचे की पृथ्वी चपटी आहे, म्हणजे अशी पृथ्वी चपटी आहे आणि इथून पुढे गेलं की कुठतरी आपण खाली पडणार आणि संपणार. पण आपल्याला गुप्त काळाच्या आधीपासून आपल्याला माहिती की पृथ्वी गोलाकार आहे. ठीक आहे, ती सूर्याभोवती चंद्राभोवती कशावरती फिरायची ती फिरती, ह्या सगळ्या गणना आपल्याकडे होत्या आणि त्याच्यावरूनच आपलं पंचांग तयार झालंय. ते पंचांग आज सुद्धा थोडंसं सुद्धा चुकत नाही, सेकंदाचा फरक पडत नाही. कारण गणित, पंचांग म्हणजे काही धर्म नाही आहे. पंचांग हा प्युअरली गणिताच्या आधारावर केलेलं कॅल्क्युलेशन असतं. ठीक आहे, तर आपलं गणित इतकं विकसित होतं. आर्यभट्ट यांनी सांगितलं की पृथ्वी गोलाकार असून ती आपल्या व्यासाभोवती फिरते, स्वतःभोवती फिरते असा सिद्धांत त्यांनी मांडला. तसंच शून्याची वास्तविक किंमत सुद्धा त्यांनी सांगितली. ठीक आहे, त्यांनी नोंद केली. आता त्यांनी शोध लावला की त्यांच्या अगोदरपासून ते वापरात होतं याच्याबद्दल काही माहिती नाही. पण इथे आपल्याला काय दिसतं, इसवी सन 4-5व्या शतकात सुद्धा शून्य आपल्याला माहीत होतं. ठीक आहे, तसंच पाय जे आपण गणितामध्ये वापरतो बघा, पायचं सिम्बॉल असं. ठीक आहे, 3.14 असा आपण त्याची व्हॅल्यू घेतो. या पायची संकल्पना ही यांनी मांडलेली होती. प्राचीन काळातच ती आपल्याकडे आली, हे नंतर आलेलं आहे सगळं युरोपमध्ये. प्रयागराज शिलालेखावरून हे स्पष्ट होतं की संपूर्ण भारतात 5व्या शतकामध्ये दशांश प्रणाली, ठीक आहे, 1, 10, 100 वगैरे ही दशांश प्रणाली आपल्याकडे होती. ब्रह्मगुप्त यांनी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचे कारण सांगितले. ठीक आहे, आपल्याकडे आज त्याचे बरेच अंधविश्वास आहेत. ठीक आहे, काही आपण म्हणूयात वैज्ञानिक सुद्धा आधार त्याला आहे, पण त्याचे बरेच विश्वास, अंधविश्वास आहेत आणि ते मात्र ह्या काळामध्ये नव्हते असं आपल्याला दिसतं. धातू विज्ञानाचा तज्ज्ञ नागार्जुन यांनी धातू आणि रसायनांचा वापर करून अनेक आजारांचं ट्रीटमेंट करणं शक्य आहे हे त्यांनी इथं दाखवून दिलं. ठीक आहे, हे प्रसिद्ध आहेत. आज सुद्धा वेगवेगळ्या आजारांसाठी आपण वेगळे धातू किंवा एखाद्या प्रकारचं औषध जे असतं ते वेगवेगळ्या प्रकारचे रसायनच आहेत. आपण ॲलोपॅथीच्या ज्या गोळ्या खातो ते काय एका प्रकारचं रसायनाचं मिश्रण आहे, त्याचा वापर करून आजार ट्रीट करता येतात हे त्यांनी दाखवलं. म्हणजे त्या काळातही आपल्याकडे व्यवस्था होती. वराहमिर यांनी पंचसिद्धांत हा ग्रंथ लिहिला आणि बृहत्संहिता हा ग्रंथ लिहिला. हे बृहत्संहिता हा ज्योतिष्यावर आधारित आहे. ठीक आहे, आता आपल्याकडे पेपरमध्ये जे रोज ज्योतिष्य येतं ना ते निव्वळ टाइमपास असतं, परंतु ज्योतिष्य हे एक शास्त्र आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात आणि त्या कॅल्क्युलेशनवर कराव्या लागतात. अंदाज प्लस कॅल्क्युलेशन अशा गोष्टी असतात. पण आपल्याला बाहेर ज्या प्रकारे त्याचा वापर होतो ते पूर्ण थोतांड झालेलं आहे हे आपल्याला दिसतं. ओरिजिनली ते शास्त्र आहे आणि त्याचा पुरावा हा बृहत्संहिता आहे. हा ज्योतिषशास्त्राचा प्रमाण ग्रंथ मानला जातो, म्हणजे मूळ ग्रंथ. जसं आपण लक्ष्मीकांत पॉलिटीसाठी वापरतो तसं हा बृहत्संहिता हा मूळ प्रमाण ग्रंथ आहे या ज्योतिषशास्त्राचा. ते वराहमिर यांनी लिहिलेलं आहे. पुढचा आहे गुप्त काळात चरक यांनी औषधोपचारासंबंधित चरक संहिता हा ग्रंथ लिहिला. याच्यामध्ये बेसिकली आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स याच्यामध्ये सांगितलेले आहेत आणि शल्यचिकित्सेवर सुश्रुत संहिता, सुश्रुत मुनी यांनी काय केलं, सुश्रुत संहिता म्हणजे वेगवेगळे ऑपरेशन्स कसे करायचे. ठीक आहे, याच्याबद्दल साधारणतः 150-200 प्रकारचे ऑपरेशन्स, त्याच्यासाठी लागणारे अवजारं, त्याची प्रोसेस, त्याचं निर्जंतुकीकरण कसं करायचं याच्याबद्दल याच्यामध्ये उल्लेख आहे. नेक्स्ट आहे गुप्त काळातील कला. धर्म हा गुप्त काळातील कलेचा आधार होता. आपल्याकडे नेहमीच धर्म हा आपल्या संपूर्ण जीवनाचा केंद्र राहिलेला आहे. त्याच्या अवतीभोवतीच आपल्या सगळ्या संकल्पना असतील,
आपले सगळं विज्ञान असेल, तंत्रज्ञान त्याच्या अवतीभोवती फिरलेलं आहे. तर यांच्या काळातल्या कलाचा सुद्धा तोच आधार आहे. इथे बघा एक फोटो आहे आपल्याला, ठीक आहे, खूप स्पष्ट नाही आता राहिलेला हा फोटो, पण हा त्या काळातला एक फोटो आहे. तर अजिंठा लेणी ज्या आहेत त्या गुप्त काळात निर्माण झाल्या, गुप्तांनी केलेल्या नाही आहेत, गुप्तांचा त्याच्यामध्ये रोल नाही आहे, पण गुप्त काळात ते झालेल्या निर्माण आहेत. ठीक आहे, गुप्त काळामध्ये मूर्तीपूजा आणि मंदिरांची सुरुवात झाली. ठीक आहे, मोठ्या प्रमाणात मूर्तीपूजा आणि मंदिरांची सुरुवात ह्या काळात झाली. सुरुवातीला मथुरा इथे बौद्ध मूर्ती घडवल्या जायच्या, हळूहळू तिथे मग दुसऱ्या सुद्धा मूर्ती निर्माण केल्या जाऊ लागल्या. गुप्त शासक हे वैदिक ब्राह्मण धर्माचे पुरस्कर्ते होते. परिणामी त्यांनी विष्णू आणि शिव इत्यादी हिंदू देवतांच्या मोठमोठ्या मूर्त्या त्यांनी घडवल्या. पण असं नाही आहे की फक्त ह्या चाललेल्या आहेत, त्याचबरोबर प्रायव्हेटली कोणी व्यापारी वगैरे असतील, मोठमोठे सरदार असतील, यांनी स्वतः सुद्धा अनेक त्यांच्या मूर्त्या वगैरे घडवून घेतल्या. हिंदू देवतांबरोबरच जैन आणि बौद्ध मूर्त्या सुद्धा ह्या काळात घडवल्या जाऊ लागल्या. 25 फुटी, ठीक आहे, 25 फूट तांबे या धातूची मूर्ती, गौतम बुद्धांची मूर्ती पाहिल्याचा उल्लेख या फाहियांना केलेला आहे. आणि सुलतानगंज आणि दीदारगंज इथल्या 2 ब्रॉन्झ मूर्ती प्रसिद्ध आहे. पैकी ही जी मूर्ती आहे, ठीक आहे, ही ब्रॉन्झची मूर्ती आहे, ही सुलतानगंजची मूर्ती आहे. याला सुलतानगंज बुद्धा असं म्हटलं जातं. ही दिल्लीच्या नॅशनल म्युझियममध्ये आज ठेवलेली आहे. साधारणतः एक 4 ते 5 फूट काहीतरी ही मूर्ती असेल. ठीक आहे, ब्रॉन्झची बनवलेली मूर्ती आहे. गुप्त काळामध्ये भूमरा, तिगवा, नचना कुठार, देवगड, भीतरगाव, सांची, काशी या ठिकाणी वेगवेगळी मंदिरं उभारली गेली. आता ही मंदिरं सुरुवातीच्या काळातली मंदिरं होती आणि अतिशय साधी होती. त्यांच्यासाठी विटांचा वापर केला जायचा. तुम्हाला फोटो मी दाखवला आहे, पुढे एक अजून आपल्याला येणार आहे. बघा हे जे मंदिर आहे, हे मंदिर बघा, इथं फक्त मोजकच आपल्याला भाग दिसतोय. छोटंसं मंदिर आहे, इथं वेगवेगळ्या प्रकारचे दगड आणि विटांचा वापर केलेला आहे. इथं सुद्धा दगड आणि विटांचा वापर केलेला आहे. छोटंसंच मंदिर आहे, खूप काही मोठमोठे मंदिरे या काळात नव्हते, पण हे सुरुवातीचे मंदिर आहेत. ठीक आहे, भारतातल्या 9 मंदिरांपैकी हे सुरुवातीचे मंदिर आहेत. आणि हे सगळे, हे जे नावं तुम्हाला दिसत आहेत ना, हे सगळे मंदिरं जे आहेत ते आजच्या मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेश यांची जे पूर्ण बाउंड्री एरिया आहे ना, जवळपास तिकडेच आहेत सगळे. ठीक आहे, बाहेर पण असतील, पण मेन मंदिरं सुरुवातीची ही या भागामध्ये आहेत. ह्या मंदिरांना शिखर वगैरे काही नसायचं. ठीक आहे, शिखर वगैरे काही प्रकार यांना नव्हता. यांचं छत इथे बघा चपटं दिसतंय आपल्याला. ठीक आहे, आणि ह्याला शिखर दिसतंय, हे नंतरच्या काळात आलं असेल, सुरुवातीच्या काळातलं हे नाही. ठीक आहे, या काळामध्ये हिंदू मंदिरांच्या बांधकाम शैलीची एक विशिष्ट व्यवस्था किंवा एक विशिष्ट शैली निर्माण झाली. त्याला नागर शैली असं म्हटलं गेलं. ठीक आहे, या नागर शैली वगैरे बद्दल आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे, तर या काळातील मंदिरं आणि त्यांचा कोणत्या देवतांशी संबंधित याच्यावर ऑलरेडी आय थिंक MPSCने, ठीक आहे, आपल्या प्रश्नाच्या सेशनमध्ये ती येईल. प्रश्नाचा आपण जे PYQs घेतले त्याच्यामध्ये हे आहे. ठीक आहे, तर मंदिर आणि देवता याच्यावर प्रश्न आलेला आहे. भूमरा हे शिवदेवताचं मंदिर आहे. भीत्री शिवदेवतेचं मंदिर आहे. नचना कुठार पर्वती देवीचं मंदिर आहे. भीत्री गाव कृष्णाचं मंदिर आहे. एरन, ठीक आहे, हे एरन म्हणजे जिथं आठवा इसवी सन 510 मध्ये पहिलं सतीचा लिखित पुरावा आढळला आहे, ते एरन. ठीक आहे, इथं विष्णू आणि वराह अवतारांच्या मूर्ती आहेत. देवगड दशावतार मंदिर आहे, हे प्रसिद्ध आहे बरं का खूप. तिगवा हे विष्णू देवतेचं मंदिर आहे. कोह शिवदेवतेचं मंदिर आहे. आणि सिरपूर हे लक्ष्मणचं मंदिर आहे. आता आपल्याला इथं एक वेगळे पण दिसतंय की बाकीच्यांना देव मानला तर रामाला सुद्धा देव मानला तर, पण लक्ष्मणचं मंदिर खूप रेअर आहे. तर इथं हे लक्ष्मणाला समर्पित हे मंदिर आहे. या काळामध्ये चित्रकलेचा खूप प्रचंड विकास झाला. डायरेक्टली गुप्तांचं जरी रिलेशन अजंठाशी नसलं तरी अजंठाची चित्र, भित्तिचित्र याच काळात निर्माण केली गेलेली आहे. हां, मध्य प्रदेशमधला जे बाग आहे ठिकाणे, हे मात्र गुप्तांच्या प्रभाव क्षेत्रातलं आहे, त्यांच्याद्वारेच त्याची निर्मिती झालेली आहे. गुप्त काळाला भारताचं सुवर्णयुग म्हटलं जातं. ठीक आहे, आता हा खूप एक क्रिटिकल मुद्दा आहे. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे राज्यसेवा आता मेन्स लिखित स्वरूपाची आहे. ठीक आहे, तर गुप्त काळाला सुवर्ण काळ का म्हटलं जातं? या काळामध्ये व्यापार कमी झाला. ठीक आहे, व्यापार, कारण रोमसोबत होणारा व्यापार इथं कमी झाला, पूर्वीपेक्षा त्याची खूप कमतरता झाली. मात्र
ईस्ट इंडिया बरोबरचा जो ईस्ट एशिया बरोबरचा जो व्यापार होता, चीन असेल किंवा थायलंड, कंबोडिया हे जे साऊथ ईस्ट एशियामधले देश आहे यांच्यासोबत व्यापार होत होता, मात्र इकडे व्यापार आपल्याला दिसत नाही, इकडे व्यापार आपल्याला दिसत नाही. तरीही ह्या काळामध्ये साहित्य, विज्ञान, कला आणि तंत्रज्ञान यांचा जो प्रचंड विकास झाला, याच्यावरून आपल्याला हे सिद्ध होतं की गुप्त काळ हा सुवर्णयुग होता. कारण इथं आर्थिक प्रगती जरी कमी झाली असेल तरी इतर प्रगती ही प्रचंड झालेली होती. ठीक आहे, त्याचाच प्रभाव म्हणून इथं काय दिसतं आपल्याला, या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय केलं गेलं, इथे एका प्रकारे ही सुवर्ण नाणी गुप्तांनी खूप मोठ्या प्रमाणात काढली, हे आपल्याला इथं दिसून येतं. तर प्रचंड विकास ह्या सगळ्या बाबतीत इथे झाला, त्याच्यामुळे गुप्त काळ हा सुवर्ण काळ इथे ठरतो. गुप्तांनी सर्वाधिक संख्येनं सोन्याची नाणी काढली. ठीक आहे बघा, त्याच्यामुळे व्यापार कमी असून सुद्धा या काळाला सुवर्ण युग असं म्हटलं गेलं. गुप्त काळात धातुकाम, ठीक आहे, मेटलर्जी याला म्हणतो, त्याचा प्रचंड विकास झाला होता. मेहरौली लोह स्तंभ बद्दल आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, दिल्लीच्या कुतुब मिनार कॉम्प्लेक्समध्ये आहे आणि आजपर्यंत याला थोडासा सुद्धा गंज चढलेला नाहीये. ठीक आहे, गुप्त काळात कापडाचंही खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जायचं. कापड उद्योग भारतामध्ये नेहमी, ठीक आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेला सपोर्ट करणारा बॅकबोन राहिलेला आहे. जगाला आपण हजारो वर्षापासून कापड सप्लाय करत आलेलो आहे आणि अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे कापड आपल्या देशामध्ये तयार व्हायचे, आज सुद्धा होतात. ठीक आहे, आज सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कापड आणि प्रसिद्ध आहेत, जगात प्रसिद्ध आहे, जगात त्याला आज सुद्धा मागणी आपली असते. कापड उद्योगामध्ये बघा, क्षौम म्हणजे लिनन, चित्रपट्ट म्हणजे छापील रेशीम, दुकुल रेशीम, पुलकबंध रंगीत सुती कापड, पुष्पपट्ट म्हणजे फुलांची नक्षी असलेले कापड, अंशुक म्हणजे मलमल. हे मलमल प्रचंड प्रसिद्ध होते युरोपमध्ये आधुनिक काळात सुद्धा. ठीक आहे, विशेषतः ब्रिटनमध्ये ह्याला प्रचंड मागणी असायची, इतकी मागणी असायची की 1710च्या आसपास काहीतरी, ठीक आहे, 1710 किंवा 20च्या आसपास काहीतरी ब्रिटनमध्ये भारतीय मलमलचं कापड वापरणाऱ्यावर, ठीक आहे, वेगवेगळ्या काय त्याला वेगवेगळी नावं दिली गेली, इतकं प्रसिद्ध होतं की भारतीय कापड वापरणाऱ्यावर 200 पाऊंड 500 पाऊंड इतकं दंड, तुम्ही रुमाल जरी वापरला तरी लावला जायचा. तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे कापड आपल्या देशात आज सुद्धा निर्माण होतात. प्रत्येक एरियाची आपली काय दिसतं आपल्याला आवड निवड, त्यांचे प्रकार सुद्धा वेगवेगळे आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये याला एक्सपोर्ट कापड सुद्धा आपल्याकडे केलं जायचं आणि त्याच्यामुळेच गुप्त काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संपत्ती भारतामध्ये आली आणि त्या संपत्तीमुळे या वेगवेगळ्या कलांचा, साहित्य असेल, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, मंदिरशैली, स्थापत्यकला, ह्या सगळ्यांचा विकास हा या काळामध्ये झाला आणि त्याच्यामुळे गुप्त काळ हा भारतीय इतिहासातला सुवर्ण काळ असं मानलं जातं. आपल्या आजच्या संस्कृतीचा मुख्य जो पाया आहे, आपण ज्या प्रकारे आज राहतो, आपले जे काही धर्म आणि संस्कृती आहे, त्या सगळ्यांचा आधार किंवा त्या सगळ्यांचा पूर्ण विकास हा या गुप्त काळात झालेला आहे. धन्यवाद.